नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करणार आहोत. गोविंदजी भोईर यांच्या शुभ हस्ते. ऑलरेडी उशीर झालेला आहे. सेमीफायनलचा सामना 6 षटकांचा असेल. लावण्य परिस्फोट शिरगावनं जिंकला टॉस. निर्णय स्वीकारलाय गोलंदाजीचा. फिल्डिंगसाठी लगेचच रेडी राहा. त्याचबरोबर टीम डॉक्टर श्रीकांत शिंदे स्पोर्ट्स कोरावले, आपण डगआउटचा ताबा घ्या. चला पुनश्च सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्वांना मजा आली असेल बॉल आउट बघून. एकाच बॉल आउट मध्ये परेश घोरड यांनी डायरेक्ट फायनलचं तिकीट काढून दिलं. हेच क्रिकेट आहे. लावण्य परी स्पोर्ट्स शिरगाव विरुद्ध डॉक्टर श्रीकांत शिंदे स्पोर्ट्स कोरावले असा सेमी फायनलचा मुकाबला इथे आता पेश होतोय. 6 षटकांचा मुकाबला असेल. अजूनही प्रेक्षक आपापल्या जागेवरती ठाम आहेत आणि त्याच प्रेक्षकांनी स्पर्धा डोक्यावरती घेतली. स्पर्धा अगदी उंच शिखरावरती जाऊन पोहोचलेली आहे. मुरबाड ग्रामीण प्रीमियर लीग फेज 25. 2 पाऊल दूर ही स्पर्धा, 1 पाऊल दूर ग्रँड फायनल. तत्पूर्वी आपण हा सामना बघूया. 1.25 तासामध्ये आपल्याला चित्र स्पष्ट होईल की कोणता दुसरा संघ असेल जो फायनलिस्ट ठरेल. सलामीची जोडी जात असताना पिंकेश आणि कालुराम अशी जोडी डॉक्टर श्रीकांत शिंदे स्पोर्ट्स या संघाकडून तुळशीदास धुमाळ यांचा संघ सेमीफायनल पर्यंत मजल मारली आहे. भाग्यशाली ठरला तो हंड्रेड पॅकर्स संदीपजी गोरड यांचा संघ, कारण परेश गोरड यांनी करामत केली. बॉल आउट मध्ये एक तिथे पॉइंट प्राप्त केला आणि तोच अगदी तिथे निर्णायक ठरलेला आपण पाहिलं. पहिली 5 षटकं 25 मिनिटात कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. याचा अर्थ प्रत्येक षटकाला 5-5 मिनिटं तुम्ही वापरायची आहेत. याची पण दक्षता बाळगा. सागरजीराव बरोबर बोलले होते की बॉल आउटला 1 वाजेल आणि 1 बरोबर वाजला. तेरा वाजलेत. आता कोण कोणाचे 3-13 वाजवेल या सामन्यामध्ये बघूया. जाऊया. होऊन जातं टाळ्यांचं गजर प्रेक्षको. सेमीफायनल क्रमांक 2 असं समजूया आणि ह्या सामन्यातील विजेता पोहोचेल तो फायनल मध्ये. पिंकेश कालुराम सलामीवीर बॅट्समन आणि फ्रंट लाईन गोलंदाज. पंचांचा कॉल. येस, यू कॅन स्टार्ट द गेम. लेट्स प्ले. गोलंदाज कालुराम. चंदू माफ करा. कालुराम हा बॅटर पिंकेच्या सोबतीला. चंदू फिल्डिंग बघा. फ्लाइंग स्लिप, लेग स्लिप, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड प्ले लेग, लेग स्लिप,
ऑफ साईडला लॉंग ऑफ, ऑन साईडला डीप मिड विकेट अशी फिल्डिंग सजवली आणि पहिला चेंडू मार्गस्थ करतोय राऊंड द विकेट. हा फॉली उडवला चेंडू एक्स्ट्रा कव्हर शॉट मध्ये चेंडूच्या खाली झेल टिपलाय. पहिला चेंडू मध्ये पहिला धक्का देत असताना मिस्टर गोलंदाज इथे चंदू हो गया सबका बंधू प्राप्त केले इथे विकेट झेलबाद. मॅन फ्रॉम पिंकेश कोरावले पिंकेश तिथे पहिला चेंडू तिथे पहिला की थोडासा टर्न झाला होता, नीटचा मिडल नाही होऊ शकला. हा फॉली होता, त्याला इनसाइड आउटचा प्रयत्न केला होता, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मारचा प्रयत्न तिथे असफल ठरला आणि डोकं वर गेलं, डोकं स्थिर नव्हतं बॅट्समनचं, त्या कारणाने हेड आणि आय कॉम्बिनेशन नाही जुळलं. डोळ्यांना स्थिर पाहिजेत, हा स्थिर पाहिजे, डोकं स्थिर पाहिजे, हातांचं आणि डोळ्यांचं तुमचं कॉम्बिनेशन जुळलं पाहिजे, तेव्हा तो फटका अगदी पाहण्यासारखा असतो, नजरेच्या समोर असतो. तसा फटका नाही झाला आणि तिथे छान छान जज केलं. पहिला पण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात होता, त्याने कुठली पण चुकी न करता रिव्हर्स मध्ये जात असताना शेवटपर्यंत चेंडू ती नजर ठेवली आणि झेल आपल्या सुरक्षित हातामध्ये समाविष्ट करून घेतला. नवीन बॅट्समन गेलाय वन डाऊनच्या भूमिकेमध्ये मिस्टर संकेत. संकेतला संकेत दिले तुळशीदास धुमाळ यांनी. आता मात्र विकेट राखून खेळावं लागेल. यावेळेला ड्राईव्ह केला, तिथे पायांचा वापर केला प्रॉपरली गोलंदाज चंदूने. रोनाल्डोचा मगाशी आपण उल्लेख केला की पायांची फार गरज आहे, पायांचा वापर केला पाहिजे क्रिकेटमध्ये सुद्धा आणि तिथे धावा अडवल्यात नक्कीच. एक धाव कंप्लीट झाली, धावसंख्या सुरू झाली आहे. एक धाव एक गडी बाद. टीम डॉक्टर श्रीकांत शिंदे कोरावले संघाची धावसंख्या. तुळशीदास धुमाळ जबरदस्त फॅन आहेत खासदार साहेबांचे. विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे अतिशय कमी वयामध्ये ज्याने खासदारकी प्राप्त केली, सलग दुसरं पर्व त्यांचं. दिल्लीचं तख्त जे राखतायत असे कल्याणचे खासदार, ज्यांच्या नावाचा संघ त्यांच्या नावाचा उजाळा करण्यासाठी ते निर्माण केलाय तुळशीदास धुमाळ यांनी. शॉर्ट ऑफ लेन होता, चेंडूला लॉफ्ट केलाय, लॉफ्ट ड्रॉप देऊ पुण्याचा ड्रॉप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, फिल्डर पोहोचत नाही, चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. आता तर छाप आहे ती या स्पर्धेची पाहतो आपण. मुरबाड ग्रामीण प्रीमियर लीग 20-25 ही स्पर्धा आणि छाप सोडली या स्पर्धेने. इथे सुद्धा ह्या क्षणामध्ये पाहिलं की बॅट्समनने छाप सोडली आहे. चांगला फटका सजवला मिस्टर काळूरामने. चेंडू हाफ फॉली होता, तिथे मस्त तिथे ड्राईव्ह केला पाहिला, पण लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला काढलं 4 धावांसाठी, धावसंख्या 5 वर. या साईडला पुन्हा एकदा पाहतो आपण, इथे चेंडू मिस्टामिक स्ट्रोक आहे, चेंडूच्या खाली लॉंग ऑफ पोचलाय आणि झेल टिपलाय. एक तेर एक मेरी, एक तुम्हारी एक हमारी, ईट का जवाब पत्थर से, चौकारा पाठोपाठ विकेटचं पतन इथे प्राप्त केलंय. विकेट क्रमांक चंदूने दुसरा प्राप्त केलाय. जबरदस्त बॉलिंग, खूप छान कमबॅक करत असताना गोलंदाज चंदू. जर होते थोडस लवकर पाठवायचं बॅट्समन, प्लीज जास्त वेळा आपण वेळ घेता आणि फिल्डिंग लावून घ्या पटापट. फिल्डिंग करणारा संघ लावण्यापरे स्पोर्ट्स शिरगाव, आपण सुद्धा जास्त वेळ घेऊ नका. आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे स्पोर्ट्सला सुद्धा विनंती आहे आपल्या संघ मालकाला की आपला बॅटिंग लाईनअप सेट ठेवा. कोणत्या बॅट्समनला पुढे पाठवायचं त्याची तयारी करून ठेवा, आधीच त्याला वॉर्मअप करून ठेवा. ते पाहिलं आपण की एक चौकार बघितला आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन केलं. जबरदस्त सामना सुरू आहे, अगदी दोलायमय स्थितीमध्ये
मॅच टाईट होणार, फाईट होणार आणि नक्कीच या सामन्याची बाईट बनणार. पुण्याला त्या दिशेने पाहतोय, बॅक साईडला होता चेंडू आणि बॅकफुटला गेले, कडचा प्रयत्न, कव्हर पॉइंट फेकी केली, सूर मारला, छलांग मारली. अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे छलांग मारत असताना तिथं पाहिलं आपण, चांगली फेकी सुद्धा झाली, तितक्याच वेगाने एक धाव सुद्धा कंप्लीट झाली. एका धावरी धाव संख्या फुलते 6 वर, 6 ऑन द बोर्ड. 2 गडी बाद झाली पहिल्या षटकामध्ये. चंदूने इथे चांगल्या बॉलिंगचं तारतम्य दाखवलंय. उल्लेखनीय कामगिरी करत असताना चंदू फ्रंट लाईन गोलंदाज, जो नेहमी पहिल्या शतक हाताळत असतो आपल्या संघासाठी, आणि तो इथे चांगली सुरुवात करतोय. चौकार खाल्ला म्हणून काय झालं, मी माझी विकेट घेण्याची क्षमता राखून ठेवतोय, ती क्षमता त्यांनी दाखवली. कारण ब्रेक थ्रू फार गरजेचे असतात पहिल्याच पॉवर प्ले मध्ये, ते प्राप्त केले. विकेटची काळजी घेत असताना, स्टंपची काळजी घेतात स्क्वेअर लेग पंच आपले पाहिले आपण. पुण्याचा गोलंदाज राऊंड द विकेट. हो, चेंडू लॉफ्ट केलाय आता पुण्याचा. हो, पांड्या, प्रवीण भोईनी झेल टिपलाय आणि इथे तिसरा धक्का लागत असताना डॉक्टर श्रीकांत शिंदे संघाला लागतोय तिसरा धक्का. धक्के पे हो गया, ये धक्का पक्का, सब कुछ हक्का बक्का. टोनकरचा प्रयत्न, इथे चेंडू डाव्या आणि मिडल स्टंपच्या नाही तर डाव्या स्टीच्या बाहेरून जातोय. पंच सांगतात वाईड आहे चेंडू. एक्स्ट्राने धावसंख्या फुलते 7 वर. गणेशजी कापडे आमच्या सोबत आहेत, सागर कापडे सुद्धा आपल्या पाठीमागे व्यासपीठावर. त्यांचे सहकारी सोबत आहेत, त्यांचे मित्रमंडळ या क्रिकेटचा आनंद घेत असताना यावेळेला सुद्धा बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न होता. विकेट, चेंडू फ्लाय होतोय. अगदी संभ्रमात टाकलेत, अचंबित करणारी बॉलिंग, अचूक मारा, अभ्यासपूर्ण बॉलिंग होत असताना इथे लावण्यपरी संघाकडून लावण्यपूर्ण बॉलिंग जकडून ठेवलंय पूर्णपणे. एकतर्फी इथे मुकाबला होत असताना झुंज तर सुरू झाली नाही, पण तो धावा होत नाही इथे. हा ड्राव केला, आता हा फॉली होतं त्याला.
वेगाने बॅट रोल केली होती, चेंडू ऑप्टिकच्या बाहेरून जाणारा होता, बॅकवर्ड पॉईंटचा डीपचा फिल्डर तिथे आला, एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेने बऱ्याच वेळा धावसंख्या 8 वर, 8 ऑन द बोर्ड. वारंवार चेंडू बाहेर टाकले जात आहेत. कुठल्या पद्धतीने चेंडू ओव्हर पिच नाहीये, फुल टॉस मिळत नाहीये, बॅट आणि पॅडच्या मध्ये नाही, म्हणजे रडार मध्ये देत नाहीत, समोर ठेवत नाहीत गोलंदाज. लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन. 2 चेंडू शिल्लक या षटकातील. षटक क्रमांक दुसरा आहे प्रवीण भोरीकडून आणि फिल्डिंग सजवली जाते. एक डीप मध्ये आता फिल्डर घेतलाय फॉरवर्ड स्वेलेकच्या दिशेने. वाईड इज लॉंग ऑन आहे. शॉर्ट मध्ये मिड विकेट तैनात. ऑफ साईडला लॉंग ऑफ. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, बॅकवर्ड पॉईंट, फ्लाइंग स्लिप, लेग स्लिप. 30 सर्कल मध्ये तिथे मिड ऑन नाही, त्याच्या डोक्यावरून चेंडू गेलेला वेगाने तिथे लॉंग ऑन येतोय. चांगले जजमेंट, चांगली फेकी, चांगलं कलेक्शन आणि इथे अचूक मारा, तीक्ष्ण मारा करतोय पांड्या प्रवीण भोईर. अभ्यास फार महत्वाचा असतो. मग ज्याच्यासोबत युद्ध लढवायचं आहे, लढायचं आहे, त्या समोरच्या युद्धकर्त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे की तुम्हाला कशी रणनीती वापरायची आहे. ती अचूक रणनीती वापरतोय. लास्ट टू गो. खोदून काढलाय. बॅक टू द बॉलर, पाच द्यावं, समोर जातोय. लॉंग ऑन पुन्हा एकदा तिथे सज्ज आहे. कुठल्या पद्धतीने इथे मिसफिल्डिंग होत नाही. अचूक झेल टिपले गेले, अचूक बॅकअप केलं जातंय आणि तितकं सुरेख इथे बॉलिंग होत असताना अकॉर्डिंग टू द फील्ड बॉलिंग केली पांड्याने आणि षटक समाप्त केले. दुसरं धावसंख्या 2 षटकाची समाप्ती. 3 गडांच्या मोबदल्यामध्ये टीम डॉक्टर श्रीकांत शिंदे मंडळाची धावसंख्या 3 गडी बाद 10 वर. आता ऑपरेशन करावं लागेल. आता सर्जिकल स्ट्राईक करावं लागणार आहे. कारण संघ तुमचा आता कोमामध्येच गेलाय. चांगली सर्जिकल जर केली, सर्जरी केली तर तो आता आयसीयू मध्ये आणू शकता. त्यानंतर जनरल वॉर्ड मध्ये, त्यानंतर मग घरी यावं लागेल. सुटकेचा निश्वास. आता मात्र कोमामध्ये टाकले त्याचा, कारण की अचूक मारा केला, कारण 3 धक्के दिले, त्या धक्क्यातून सावरत नाहीये. आणि काय नमुना बॅटिंग बॉलिंगचा पेश केला प्रवीण पांड्याने. प्रवीण भोईरने मस्त बॉलिंग हाताळली. आणि आता पण तुम्हाला इथे गणेश सांगतीलच की एकच वाईट पडलाय, तो सुद्धा पांड्याने हाताळला. तिसरा चेंडू होता तो. पहिले डॉट, 2 डॉट, त्यानंतर वाईट, पुन्हा एकदा डॉट, त्यानंतर तिन्ही पण सिंगल सिंगल. 4च धावा खर्च केल्या पांड्याने. आणि तिसऱ्या षटकासाठी मिस्टर चैतन्यवर्धक सामने पाहतो आपण. चैतन्य निर्माण झाले, चैतन्याची निर्मिती झाली आमच्या MGCA वतीने. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन समिती सर्व एकजूट झाली आणि त्यांच्या प्रयत्नाला इथे यश प्राप्ती झाली. पर्व दुसरं त्यांनी सक्सेसफुल पार केलंय. दुसरं पर्व आणि वाटतोय सर्वांना गर्व. मिळाले सर्वांना क्रिकेटचं सर्व असं हे पर्व इथे योग्य दिशेने जात असताना अगदी अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा पोहोचली. 90% स्पर्धा संपन्न झाली आहे. तिसरं षटक. त्यावेळेला चेंडू फुल लेन्सचा फुलटॉस वापरला. तिथे फ्लाइंग स्लिपनी कव्हर केलंय. पंच पाहतायत तिथे बॅट कट नाहीये का आहे, चेक करतायत. नाही, वाईटचा इशारा. 1+1 म्हणजे बाईटच्या रूपामध्ये एक धाव आणि एक धाव तिथे जोडली जाते वाईटच्या रूपात. 2 धावा इथे वाढवले जात आहेत. धावसंख्या 12 वर. चेतनचा हा चेंडू होता. पहिला चेंडू तिथे आपण पाहिलं की फुल लेनचा वापरायचा प्रयत्न होता. कदाचित वाईड यॉर्करचा प्रयत्न त्याचा होता. त्याला नीटस नियंत्रित करता आलं नाहीये. समोर कल्याण नगर हायवे बघा, गाड्या चालतायत. प्रत्येक सेकंडला गाडी गाडी गाड्या चालतायत. म्हणून तर हे हायवे, नॅशनल हायवे आता चौपदरी करायला घेतलंय. जवळपास मुरबाडपर्यंत सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालंय. कल्याण पासून सुरुवात झालीय. येणाऱ्या वर्षामध्ये अगदी सुसाट गाड्या धावतील. वेग वाढला जाईल. सांभाळून चालवा गाड्या. कारण जितके जास्त फायदे तितके जास्त तोटे सुद्धा आहेत या प्रगतीचे, आधुनिकतेचे. हे सुद्धा महत्वाचं आहे. चला चेतन, जास्त वेळ घेऊ नका. लेफ्टीसाठी डीप स्क्वेअर लेग फॉरवर्ड झोन कडे, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे लॉंग लेगच्या दिशेने. मिड विकेट डीप मध्ये तो काउकोणच्या जवळ आहे आणि लॉंग ऑन. सीमारेषा सांभाळतात. ऑन साईडला एकही फटी या सर्कल मध्ये नाहीये. उडवलाय. ओ हो हो, गरुडाचे पंख घेऊन उंच भरारी घेत चेंडू आकाशामध्ये. ढगात ढगाला लागली कळ आणि धावांचा पाऊस गळ. षटकार.
टनाटन चेतनवती केतन षटकार मस्त अगदी टप्पा पडला आणि जसं की मोहर लगावलीच होती षटकाराची ओव्हर पिच चेंडू मिळाला आणि फिरकाम दिलं होतं दुर्ग की छाव में षटकार खेचला केतनने चेतनच्या ह्या चेंडूवरती आघात केला धावसंख्या 18 वर 18 ऑन द बोर्ड अजून वेळ निघून गेली नाहीये विकेट पडल्या म्हणून काय झालं मी आता क्षमता ठेवतोय आणि मला फटके मारायचे आहेत पण इथे चेंडू क्रीजचा वापर करून अँगल प्राप्त केला गोलंदाजाने तिथे चेतनने बाहेर टाकला सुरेख चेंडू हाताळला तिथे थोडीशी मिस फिल्डिंग झाली पाहिलं आणि त्या दरम्यान एक धाव सुद्धा लुटली गेली धावसंख्या 19 वरती आहे षटक क्रमांक 3 सुरू झाले पहिल्या 2 षटकात 10 धावा होत्या चैतन्यवर्धक षटकार खेचला आणि कॅपॅसिटी आहे माझ्याकडे दाखवून दिलं लेफ्टीने मिस्टर केतनने जसा केतन म्हात्रे खेळतोय वाकळ्यांचा महाराष्ट्राचा बायकर मॅन आणि कारचा मॅन सुद्धा झालाय सिरीज मॅन टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सर्वाधिक बाईक्स आणि कार्स पटकावलेला तब्बल 6 फोर व्हीलर्स आणि 37 बाईक्स फुलटॉस समोर खेचलाय मग तो लॉंग चेंडूच्या खाली आहे आणि तिथे झेल निसटता पकडलाय ग्रिप केला मस्त पद्धतीने फुलटॉस चेंडू होती तिथे झेल बाद फलंदाज क्रमांक 4 बाद होत असताना बॅटिंग पॅव्हलियन मिलिंद बाद झाला मिलिंद 1-0-0 1-1-0 4 डॉट खेळला 7 चेंडू मध्ये 3च धावा त्याने पेश केल्या आपल्या संघासाठी फार जास्त वेळ खेळी पडते थांबले परंतु जास्ती धावसंख्या उभारू शकले नाही ते परतले आता आता एक्झॅक्टली हर्षल जाईल का कोण जाईल तो प्रश्न इथे सुरू आहे आपण जास्त चर्चा करताय खेळाडू कक्षामध्ये आणि आता हर्षलच जातोय मॅन फ्रॉम कोरावले मिस्टर हर्ष धुमाळ धावसंख्या 19 असताना विकेटचं पतन असं वाटलं की धावा येते ओ माय गॉड आकाशजी वेलकम आकाशजी शिंगोळे या 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 कोरावलेचं नाव काढल्याने आकाश इथे उगवले लगेचच बघा आकाश सुद्धा चांगला मुलगा आहे चांगली कॉमेंट्री करतो चांगलं सूत्रसंचालन करतो आणि चांगला क्रिकेटर सुद्धा आहे कोराला प्रीमियर लीग गाजवत असतो दरवर्षी नियोजन सुद्धा सुरेख असतं आकाशचं खूप चांगलं प्रेम त्यांनी सुद्धा दिलं मागचे दोन्ही वर्ष मग तुळशीदास धुमाळ आकाश धुमाळ सागर धुमाळ सर्वांनीच आमचे प्रशांत खल्यामधले देवळामधले अशी बरीचशी नावं चला ती आता इथे महत्वाची नाही आहेत कारण आता आपण खाटेकरला आहोत कोरावलेला नाहीत नवीन बॅट्समन गेलाय मैदानामध्ये ओव्हरपिच गोपणी सारखी बॅट फिरवली हर्षने तिथे हर्ष उल्हास पद्धतीने चेंडूला काढले मिड विकेटला डीप मध्ये 2 फिल्डर तिथे आहेत चांगलं कव्हरिंग करतायत आणि पहिल्याच फिल्डरने तिथे जज करून चांगला एकाच मध्ये खाली वाकून फेकी सुद्धा केली धावसंख्या इथे आहे 20 वर 20 ऑन द बोर्ड टीम डॉक्टर श्रीकांत शिंदे स्पोर्ट्स क्लब तुळशीदास धुमाळ यांचा संघ कोरावले हा संघ बॅटिंग करतोय 100 पॅकर्स धेनोली संघ फायनल मध्ये पोहोचलाय ह्या संघातील ह्या सामन्यातील विजेता संघ फायनल मध्ये 2 हात करेल चुरशीची लढाई होणार विकेटचं पतन होत चाललंय धावा सुद्धा इथे वाढवणं गरजेचं झालंय यावेळेला चेंडू खाली ठेवलाय हा पंपूलचा प्रयत्न होता तिथे लेफ्टी बॅट्समनचा तिथे मिडचा विकेटचा फिल्डर तिथे येतोय मिड विकेटला जो तैनात आहे रोटेशन केलं पाहिजे रोटेट करणं फार महत्वाचं आहे तुम्ही जास्त जर डॉट खेळलात तर नक्कीच मोठं नुकसान होईल तुमच्यावरती दडपण येऊ शकतं आणि अशा वेळेला फ्रस्ट्रेशन मध्ये आपण विकेट गमवत असतो रोटेशन फार महत्वाचं असतं 7 षटकांचे मुकाबले आहेत अलोटेड ओव्हर्स तुम्हाला 6 दिल्यात धावसंख्या 21 वर 21 या षटकातील मला तरी वाटतं की शेवटचा चेंडू आहे लास्ट टू गो चेतनवती केतनने षटकार केला होता हल्ला चढवला होता नंतर केतनने पुन्हा एकदा संयम पाळलाय आपल्या संघासाठी त्याला सुद्धा माहिती आहे की माझी विकेट फार महत्वाची आहे हर्षसाठी बिमारचा चेंडू अगदी छातीच्या जवळून जात असताना हर्षला आडव्या बॅटने उडवता आला नाही पंचांनी नोचा इशारा केला बिमार नोचा इशारा फ्रीकची पर्वणी आहे हात खोलण्याची पर्वणी आहे आता मात्र काय करेल ते बघायचंय मोठी मेजवानी हर्षसाठी हात खोलण्याची या संधी वारंवार येत नसतात पुढचा चेंडू फ्रीट असेल धावसंख्या 22 वर 22 4 गडी बाद केतन आणि हर्षची जोडी जमली आहे बॉलरनी थोडस तिथे चुकी केली पहिला पण रिलीज करताना चेंडू अगदी समोर उंचावरून गेला फुल टॉस होता आणि हा फ्रीकचा चेंडू ओ नाही खेळता आलं गोपनी सारखी बॅट फिरवली होती सरळ डील करून दाखवते हर्षला थांबवले फ्रीकचा चेंडू मस्त अगदी डॉट काढला गोलंदाजाला टाळ्या असू दे प्रेक्षक काय मस्त कमबॅक केलं गोलंदाजाने
कारण फ्रेडचे चेंडू अशा पद्धतीने लिहिल्या डॉट काढणं अगदी मोठी कामगिरी असते, कौतुकास्पद कामगिरी इथे केली गोलंदाज चेतनने, आणि चेतन षटक समाप्त केले या डॉटने. धावसंख्या 3 षटकाची समाप्ती 22 वर. टीम डॉक्टर श्रीकांत शिंदे कोरावले संघाची धावसंख्या 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 22. तर 7.33 रनांची गती पाहतो आपण. रन रेट 7.33 पाहतो आपण, आणि याच रेटने जर पुढे धावसंख्या केली तर 85 आसपास जाऊ शकेल, परंतु त्याच्या पार जाणं फार गरजेचं आहे. निदान 60-65 धावा करणं गरजेचं आहे. अजून लेफ्टी मैदानामध्ये केतन आहे, ज्याने अगदी षटकार खिचलेला आहे आणि त्याच्याकडे कॅपॅसिटी सुद्धा आहे, चांगला कॅलिबर आहे त्याच्याकडे, आणि तो आता वापरेल. पुन्हा एकदा न्याहाळतो सर्व फिल्डिंगला पाहत असताना की मला कुठे फटके मारता येतील आणि कशा पद्धतीने आता धावा पुढे रोटेट करता येतील, कारण अजून 3 षटके शिल्लक आहेत. विकेट राखून खेळणं फार महत्वाचं असेल, कारण आता त्याच्यावरती पूर्ण मदार आहे. दुसऱ्या बाजूला हर्ष आहे, त्याला सुरेख साथ देतोय हर्ष. गोलंदाज मिस्टर आता पांड्या, प्रवीण भोईर राऊंड द विकेट. हो, पुलचा प्रयत्न होता, चेंडू खाली ठेवला पांड्याने. चेंडू टप्पा पडला, तो शॉट ऑफ गुड लेंथच्या अलीकडे टप्पा ठेवला, टप्पा पडला, चेंडू थोडासा खाली राहिला आणि अँगल थोडासा झाला होता चेंडू, आणि नीटचा अगदी खेचता आलं नाही, डॉट चेंडू काढला प्रवीण भोईरने. धावसंख्या 22 वर. अजून 17 चेंडू आहेत या इनिंग साठी. 17 मध्ये 34 जरी केल्या तरी सुद्धा फायटिंग स्कोर निर्माण होऊ शकतो, म्हणजे 50च्या आसपास, पण तो किंबहुना त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मोठा सामना आपण खेळताय, बॅटची कड आहे आणि बॅट्समन कडेने जाणार. ज्या बॅट्समनने अशा उंचावल्या होत्या, ज्याने संयम राखला षटकार मारल्यानंतर, त्याचा मोमेंटम त्यांनी गमावला आणि त्यांनी जास्त वेळ घेतला हात खोलण्यासाठी, त्याला आता पांड्याने फसवलं. सॉफ्ट डिस्मिसल होतं, केतन बाद. पण तसं काय झालं नाही, फुटवर्किंग कमी पाहायला मिळालं आणि तिथे अगदी बॅटची कडा घेऊन झेल उडाला होता. नवीन बॅट्समन गेला मिस्टर अक्षय. 5 गडी बाद, धावसंख्या 22 वरतीच आहे. हो, उसळी दिलीये, उसळी घेणारा चेंडू इथे पंच पाहतायत की वाईटचा इशारा, स्पिलिक पंचाचा त्यांनी इशारा घेतला आणि वाईटच्या रूपामध्ये एक्स्ट्राने धावसंख्या फुलते 23 वर. 23 ऑन द बोर्ड. बाउन्सचा प्रयत्न केला होता पांड्याने, त्याची हाईट सुद्धा फॅक्टर त्याला अगदी फायदेशीर असतं, अनुकूल आहे त्याच्यासाठी. चांगला क्रिकेटर म्हणून तो ओळखला जातो. फुलल्याचा फुलटाच होता, त्याला आडव्या बॅटनी 20 सेकंद खेळायचा प्रयत्न, वाडीस लॉंग, आणि तिथे थोडंसं मिसफिल्डिंग करतो आणि 2 धावा नाही देऊ शकत. अटॅकिंग थ्रो सुद्धा झाला, बॅकअपला सुद्धा फिल्डर तिथे आले होते मिस्टर चेतन, पण तो एका धावेचे समाधान मानावं लागलं, ते म्हणजे अक्षयला. आता स्ट्राईक क्लास येतो हर्ष. धावसंख्या इथे 23-24 वर 24. हर्ष सुद्धा उंच पुरे खेळाडू आहेत. हर्ष सुद्धा कोराले प्रीमियर लीग मध्ये चांगला गाजावाजा करतो, पण तो खेळ आपल्या गावचा हा खेळ पूर्ण तालुक्याचा आहे, फार फरक पडतो. तुम्हाला समोर चांगली लढत द्यावी लागते मोठमोठ्या गोलंदाजांच्या समोर. आणि इथे टर्न केलाय, मस्त गिरकी घेतली आणि चेंडूला फिरकी देत असा चेंडू जातोय तिथे बॅकस्विंगच्या दिशेने. फिल्डर सुद्धा पोहोचला आणि तितक्याच वेगाने धावा धावा 2 धावा पूर्ण झाल्या. वेगाने 2 धावा पूर्ण केले येथे हर्षने. हर्ष उल्हास पद्धतीने खेळाडू कक्षामध्ये सुद्धा आवाज दिला जातोय, टाळ्यांचा गजर, गडगडाट सुरू झालाय, गडगडाट सुरू झालाय, फटाक्यांची आतिषबाजी सुरू होईल.
फायनलच्या मुकाबल्यामध्ये आरडाओरडा शेट्या पिंपण्या वाजवल्या जातील. पिंपाण्या ढोल ताशे सुद्धा गावामध्ये वाजतील. जो संघ करंडक घेऊन जाईल फायनलचा. 26 धावसंख्या. फुलटॉस भिरकावलाय हर्षच्या बॅट मधून हा सुंदर देखना प्रेक्षकांमध्ये फेकलेला मिड विकेटच्या वरून षटकार. मस्त फटका भिरकावून दिला. आडव्या बॅटने फुलटॉसला लिहिल्या फेकून दिलं MSD स्टाईलने हर्षने. आणि त्यांनी सुद्धा आता आक्रमकता दाखवली आहे. केतन बाद झाल्यानंतर आता सूत्र आपल्या हातात घेतोय. त्यासोबत त्याला अक्षय आहे आणि नक्कीच चांगली दारोमदार त्याच्यावरती आहे. मदार आहे. जबाबदारी स्वीकारतोय तरुण खेळाडू हा हर्ष. इथे चॉपचा प्रयत्न होता. चेंज ऑफ पेस केलं पांड्याने. शफलिंग पाहिलं की हर्षचं बदल ते अजिबात होत नाहीये. त्याने रिलीज करता थोडासा पॉज घेतला होता पांड्याने आणि सुरेख चेंडू तिथे हाताला शेवटचा डॉट काढला. षटकारा पाठोपाठ धावसंख्या पाहतोय 32 आणि इथे षटक क्रमांक 34 समाप्त झाले. पाणी घेऊन जा चालेल. आणि इथे मी अनाउन्समेंट करतोय प्रेक्षको, आपल्यासाठी एक मोठी स्पर्धा भव्य नाईट ओव्हरआर्म लीग क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीस येत आहे. दिनांक 4 एप्रिल ते 6 एप्रिल रोजी वाळुकेश्वर मैदान माळ येथे माळ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित स्पर्धा माळ प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं म्हणजे फ्रेश स्पर्धा आहे. नक्कीच वाखाण्याजोगी स्पर्धा असेल. पहिला प्रयत्न आहे माळवासियांचा. या स्पर्धेला सर्वांनी प्रवेश घ्या, भेट द्या. पाहण्यास जाण्यास विसरू नका. ही स्पर्धा माळ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने येणाऱ्या 4 ते 6 एप्रिल दरम्यान म्हणजे 3 दिवसांची ही स्पर्धा भव्य प्रीमियर लीग भव्य नाईट ओव्हरआर्म लीग क्रिकेटचे सामने माळ प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा आपल्या भेटीस लाईव्ह असणार आहे BK लाईव्हच्या माध्यमातून. म्हणजेच MPL असा लोगो आहे. नक्की त्या स्पर्धेला आपण शुभेच्छा देऊया. मालवासियांना सुद्धा आमच्या सर्वांकडून शुभेच्छा. तुमची स्पर्धा सुद्धा अगदी यशस्वी हो अशी प्रार्थना आमच्या सर्वांकडून. चला 5वं षटक सुरू करा. 4 मिनिटात 5वं षटक तुम्हाला कंप्लीट करायचं कारण 21 मिनिटं झालेत तुमची या 4 षटकांसाठी. आणि धावसंख्या पाहतोय आपण ती 32 झाली आहे 8.0च्या वेगाने. पहिले 3 षटकं पडली तेव्हा 22 धावसंख्या होती. 7.33चा वेग होता. एका रनाने धावेचा वेग वाढला पण तो हा जास्त पाहिजे. अजून जास्त पाहिजे. निदान 10च्या पार तुम्हाला फायटिंग स्कोर निर्माण करायला पाहिजे. 60च्या आसपास 55-60 कारण अपेक्षा माणसाच्या वाढत असतात बघा. अजून एक संधी आहे. 2-3 मोठे फटके जरी आले तरी सुद्धा पूर्णपणे सामनाचे चित्र बदलत असतं आणि तो इथे प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न केला हर्षने सुद्धा. हर्ष उल्हास पद्धतीने फुलटॉसला भिरकावून दिलं होतं. चांगला स्टान्स त्याचा बघितला आपण. बॅटचा फ्लो त्याचा पाण्याजोगा असतो. उंच फ्लो क्रिकेटर आहे कोरावलेचा. उगवता सितारा आकाश शिंगोळे सुद्धा पोहोचलाय त्याला मार्गदर्शन करण्यासाठी. आकाश सर्वांना सांगत असतो, मेहनत करत असतो नेहमी. त्यांच्या लीग मध्ये सुद्धा फार मजा येत असते. 2 दिवसांची लीग असते. त्यांच्या अनेक लीग होतात ऍक्च्युअली. कोरावले गावामध्ये 4 लीग असतात दरवर्षी. हो हो उडवलाय. अरे बल्लाने तलवार है, चीर द्यायची धार है. सिक्सर. तिथे प्रयत्न केला होता झेलचा पण तो तिथे दर्शकाप्रमाणे पाहत राहिला. त्यांनी प्रयत्न केले, उंच उडी घेतली परंतु प्रेक्षकांमध्ये पोहोचला तो चेंडू आणि प्रेक्षक झाले या षटकाराचे दिवाने. षटकार खेचलाय. मैं सीधा साधा नहीं हूं मिस्टर अक्षय. यू जमीन पर देखकर आसमां को क्यों देखता है यार, अपने पंखों को खोल, ये जमाना सिर्फ उड़ान देखता है. उडान भरारी गगनचुंबी षटकार खेचलाय. टाळ्यांचा गजर होतोय. धावसंख्या 38. 38 ऑन द बोर्ड. थांब अजून मारेल तेव्हा वाजव. जी मान खालीच असेल तो मैदान नाही बघत, तो मोबाईल बघतो. त्याला फक्त गाणी निवडायची असतात आणि कान त्याच्या इकडे असतात बस. डीजे असेच पाहिजेत मजा आणणारे, टायमिंग जोडणारे, टायमिंग जुळवणारे. इथे टायमिंग जुळवलं आणि बेधडकपणे धीरदत्त पद्धतीने इथे षटकार खेचलाय. दोघांनी षटकार इथे प्रस्तुत केलाय आपल्या संघासाठी. डॉक्टर श्रीकांत शिंदे कोरावले टीम, तुषार धुमाल साहेबांची टीम इथे बॅटिंग करत असताना दुसऱ्या बाजूला पाहतो आपण लावण्यपुरी स्पोर्ट्स शिरगाव. यावेळेला चेंडू बॅट आणि पॅडच्या मध्ये होता. हलक्या त्याने फक्त टर्न केला. शॉर्ट बॅकस्पेअरला फिल्डर टीम मधून येतोय. एका धावेची समाधान मानलं. इच्छा होती तिथे
ती म्हणजे अक्षयची, परंतु हर्षने थांबवलं. हर्ष म्हणतो की आता मला चान्स दे, तू मारला आता मला मारायचंय, मला पण निबंध लिहायचंय, मी काही इथे छोटीशी कविता लिहायला नाही आलोय, तो सुद्धा सांगतोय. त्यांनी पण षटकार सजवलाय. धावसंख्या सजलेली 39 वर, 39 ऑन द बोर्ड. 3 षटकात 22 होत्या, 4 षटकात 32 होत्या. आता बघायच्या तिथे, आता बघायचे, उडवलाय, अरे फटका आहे जबरदस्त आणि चटका लागलाय इथे, तो म्हणजे टीम लावण्या परिलेवला आणि षटकार आलाय तो टीम तुषार धुमाळ साहेबांच्या डॉक्टर श्रीकांत सिंह संघाला मिळाला षटकार. वारे फटकाराच तू चेंडू या काळाचा, अरे आयुष्य असं रे डोंगर जणू धावांचा, निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणा कणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. हुकवायचं नाहीये, हुकला की संपला. इथे आधी वेळ निघून गेली नाहीये, मी सुद्धा स्टार बनू शकतोय सांगत असताना एका बाजूला अक्षय, दुसऱ्या बाजूला हर्ष अगदी जबरदस्त फटकेबाजी करतायत. धावसंख्या 45 मध्ये पोहोचलीये, 45. 3 षटकात होत्या 22, 4 षटकात 32. या षटकामध्ये अगदी 6वा गेअर टाकलाय मर्सिडीज BMW चा, आणि तो टाकणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा सज्ज झाला हर्ष. यावेळेला हर्षचा बॅटचा स्पर्श, फ्लिक ऑफ द रिंग, वाह वाह वाह, अमर की ऊंचाई नापी है, के लिए शॉट काफी है, सिक्सर, हर्ष ऑन फायर. मिस्टर हर्ष, दुसऱ्या बाजूला अक्षय, निबंध लिहितायत, कविता लिहून झाल्या, विकेटचं पतन झालं, चेंडू पाठवा पटापट. इथे धावसंख्या 50 अप, 51. तालिया बजाव, अर्धशतक कंप्लीट. टीम डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि टीम तुषार धुमाल साहेबांची टीम बॅटिंग करते. तेच तर इथे फटकेबाजी सुरू झाले, मस्त इथे भागीदारी होत असताना संसार सुखाचा सुरू झालाय. अक्षय खेळतोय 8 वरती आणि हर्ष खेळतोय आतापर्यंत 21 वर, नॉट आउट. 3 तुफानी षटकार हर्षच्या बॅट मधून, जबरदस्त ललकार, एलकार करतोय. पटापट चेंडू पाठवा. मॅच बॉल आलाय, मॅच बॉल आलाय, घ्या चला पटापट घ्या. या षटकामध्ये अजून 2 चेंडू शिल्लक आहेत, 4 चेंडू पडलेत आणि 19 धावा इथे वसूल केल्या आहेत हर्षने. मस्त इथे फटकेबाजी, अगदी उल्हासपूर्ण वातावरण तयार झालं. संकट सोडून द्यायचे, संकट टाळणं आपल्या हातात नसतं, त्यांना 2 हात करणं आपल्या हातात असतं. आपल्यावरती 5 संकटे ओढवली, त्यातून सुद्धा आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि मार्ग काढतोय. हो हो हो, या फटक्यामध्ये तराणे, प्रेक्षक गाऊ लागले गाणे आणि प्रेक्षक झाले षटकाराचे दिवाणे. हर्ष ऑन फायर, वन्स मोर, येथील मागे मोर. वाजवा. म्हणतात ना की खेळ असो किंवा आयुष्य असो, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा तुम्हाला कमजोर समजू लागेल. धावसंख्या 57, 57 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू या षटकातील, षटक क्रमांक 5वा, लास्ट गो. हो, या वेळेला बॅकफुटला जाऊन अगदी शांतपणे एका धावेसाठी प्रयत्न होता आणि तिथे लिगल चेंडू काढलाय गोलंदाजाने, सुटकेचा निश्वास टाकलाय. धावसंख्या 5 षटकाची समाप्ती, 57. तिथे रिव्ह्यू मागितलाय तो वाईट साठी, बॅटरचा रिव्ह्यू आहे. पंचांनी सांगितलंय आम्हाला की आपण चेक करूया. हर्षने डिमांड केले वाईट साठी, कॅन्सल. ओके, मागे घेतलाय रिव्ह्यू. रिव्ह्यू त्यांनी गमावलाय ऑलरेडी असं सांगतात पंच. येस, अजून रिव्ह्यू नाही त्यांच्याकडे, नाहीये रिव्ह्यू. चला, षटक समाप्त झालं 5वं. ओके पंच, चांगली पंचगिरी, काय लक्ष आहे बघा त्यांचं, कॅल्क्युलेशन सुद्धा त्यांना सुद्धा माहिती की आपल्याकडे सुद्धा आपलं प्रसंगावधान असावं. आणि काय बॅटिंग केली बघा या षटकामध्ये. किती धावा आल्या सांगा बघू आता. 32 होत्या का, 25 धावा आल्या. 25 धावा, तुफानी खेळी. त्याला म्हणतात की हिम्मत है मर्दा तो मदत करे खुदा. 4 षटकार, एक सिंगल, एक डॉट. अरे कौन कहता है हिंदुस्तानी में दम नहीं यार. स्पोर्ट्स मोसे
पॉलिटिक्स को हटाकर देख लो, गली गली में ऐसे चॅम्पियन्स देखेंगे. चॅम्पियन बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. त्याला म्हणतात अगदी मनाने जिंकणं. मनाने जिंकलं की तुम्ही रनाने जिंकू शकता. हिम्मत ठेवायची आहे. जिद्द सोडायची नाहीये. लाईट जी पेटली ना, ही थॉमस एडिसनने पेटवली आहे. त्याने 9,000 वेळा प्रयत्न केले, पण त्यांनी हिंमत नाही सोडली आणि 10,000च्या वेळेला त्यांनी लाईट पेटून दाखवली. बल्बचा जन्म केला. केएफसी वाल्याने सुद्धा 65 वर्षी केएफसीचा जन्म केला. याला म्हणतात सक्सेस स्टोरीज. अशा बऱ्याचशा स्टोरी आहेत. इथे स्टोरी इथे लिहितायत अक्षय आणि हर्ष. इथे दबाव आलाय. हो हो हो, नशिबाचा चौकार आलाय. व्हाईट +4, लकी 5 व्हाट मॅच. ठोको डीजे ठोको. डीजे पाजी कहा है जी. डीजे पाजी कहा जी. डीजे गायब झाला इथे, परंतु काय रावजी का पाहता आपण. जबरदस्त धावसंख्या 65. आपण वेळ लावताय. 65 62 57+5 62 धावा धाव फलकावर. काय सामना बनवलाय. आता फायटिंग निर्माण झालाय. सागरजीराव आपण मगाशी उल्लेख केला की 55-60 गाठल्या पाहिजे, त्याच्या पलीकडे गेलाय. हे दिल मांगे मोर म्हणतात ना, की माणसाने स्वप्न मोठं बघायचं असतं. स्वप्न बाईकचं बघितलं तर सायकल मिळेल, स्वप्न कारचं बघितलं तर बाईक मिळेल, स्वप्न विमानाचं बघितलं तर तुम्हाला कार मिळेल. सपना हमेशा आसमान का देखो, आसमान नहीं मिलेगा तो क्या, चांद तो आग लग जाएगा. चांद इधर हाथ में लग रहा है. चांद सितारे चेंडू तारा मंडल मध्ये. तिथे फिल्डर पोहोचलाय आणि तिथे झेल मिळत नाहीये. तिथे एकच धाव आली. मस्त मस्त आवाज दिला जातोय. अगदी छान मस्त धावसंख्या झाली 63. आमचे टीडी सुद्धा आमच्याकडे वळतायत. वा वा वा. दीपवीर सिंह बॉलर, कॉमेंटेटर विथ बॉलर अष्टपैलू. किती रंग आहेत, किती ढंग आहेत साहेबांकडे बघा. दीपवीर सर तिथे बॉलिंग करतायत. शेवटचे षटक अगदी जबाबदारीने हाताळतायत. अचूक मारा करतायत. सिंगल दिली ह्या चेंडूमध्ये. आधीच्या चेंडूमध्ये तिथे वाईट पडला होता. आता समोर येतो हर्ष. हर्ष खेळतोय नॉट आउट. 27 वरती. फुलटॉस समोर ठेचलाय 20 मध्ये. लॉंग ऑफ द डोक्यावर. यस दॅट्स इट. सिक्सर. ये बल्ला नहीं तूफान है यार. सांगतोय की आग खुल के लड़ ले, अभी मैदान खाली पड़ा है. दम है तो विकेट गिरा के देखा, तुम्हारे सामने क्रिकेट का खली खड़ा है. खली बली बाहुबली स्टाईलने खेळतोय मिस्टर हर्ष. त्याला साथ देतोय अक्षय. जबरदस्त इथे 69 धावसंख्या आतापर्यंत. 2 चेंडू पडलेत, 4 चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातील. हाहाकार, हल्ला बोल, क्रिकेटवादी हमला होत असताना इथे तुफानी फायरिंग, फटकेबाजी, धावांचा सडा, धावांचा पाऊस. संध्याकाळी थेंब पडत होते इथे मैदानामध्ये. पावसाची झर आली होती इथे, परंतु नाही, इथे झरी नाही तर झरा कोसळला इथे. ड्राव केलाय. 2दा पुढे वगैरे का डीप मध्ये चेंडू जातोय आणि तिथे मिसफिल्डिंग झालं. दबाव भागो भागो अक्षय जी, हम सीधे साधे नाहीये. 2दा कंप्लीट. क्या बात है, व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 71. 71 ऑन द बोर्ड. 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहता पाहता धावांना सुगतीत केले. 71 71 धावांना प्राप्त झाले सुगतीत 70. अशी धावसंख्या 71 72 72 धावसंख्या. 4था चेंडू मार्गस्थ. हेलिकॉप्टर उडवायचा होता तिथे, प्रयत्न केला होता हर्षने. चेंडू ट्रॅव्हल होते, वाईट स्लॉगरला कव्हर केले जाते. 2दा पुढे होतील का. तिथे पंच पाहतायत, तिथे क्रीज सोडली आधीच आणि त्या कारणाने तिथे बॅट्समन बाद होते. तो हर्ष परततोय. एकच धाव कंप्लीट. बरोबर निर्णय दिला पंचांनी. हिरलं तिथे, कारण त्याचा सुद्धा नियम आहे. त्या नियमाच्या बाहेर गेले आणि हर्ष बाद होत असताना डगआउट मध्ये येतात. हर्षने धावा केला त्या तब्बल 30 नव्हे 36 धावा. 5 षटकार खेचले. क्या बात है, तालियां बजा हर्ष के लिए. जबरदस्त बॅटिंग. बेधुंद विस्फोटक फलंदाज मिस्टर हर्ष. सॉलिड. हा आवाज असो खेळाडू कक्षामध्ये बघा. हे ग्रामीण क्रिकेट आहे. टाळ्यांचा कडकडाट.
त्याला थोपटतायत, त्याला गोंजारतायत, त्याला मिठी मारतायत, त्याला आलिंगन घालतायत, त्याला चुंबन घेतायत. का नको? तो सुद्धा बॅटचं चुंबन घेत होता प्रत्येक फटक्यामध्ये. त्याला म्हणतात क्रिकेटवरचं प्रेम, डेडिकेशन ऑफ द क्रिकेट. 3 ओव्हरला 22 होत्या, 4ला 32 होत्या आणि 5ला 57 होत्या. आता किती चेंडू उंच जात आहे खूपच. आकाश मंडळामध्ये खाली लँड होत असताना गोलंदाज पोहोचला, झेल मिळत नाहीये. त्या दरम्यान अक्षयने 2 धावा लुटल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. 2च धावा कंप्लीट. धावसंख्या 2 इथे पाहतोय आपण झाली ती 73, 73, 74, 74 धावा. लास्ट टू गो, लास्ट टू गो. फायटिंग स्कोर. आधीच्या सामन्यामध्ये 76 होत्या ना सागरजी, 77चं लक्ष होतं. म्हणजे हाय स्कोरिंग मध्ये माहीर आहे संघ डॉक्टर श्रीकांत शिंदे अँड टीम. हाय स्कोरिंग मध्ये अगदी जबरदस्त त्यांची बॅटिंग लाईनअप आहे, स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप. अक्षय परतला, अक्षयने धावा केल्या आहेत, चांगली पार्टनरशिप केली होती. 11 धावांचं त्याचा लेखाजोगा, 1 षटकार, 3 सिंगल, 1 डबल. अक्षयसाठी टाळ्या वाजतायत. लास्ट गो फॉर दिस इनिंग. लॉंग ऑनच्या तिथे फिल्डर पाहतोय आणि प्रेक्षक झाले दिवाणे. या पटकामध्ये तडाडे गाऊ लागले गाणे. बजाव सिक्स मॅन, बजाव डीजे फॉर सिक्स मॅन. राऊंड फिगर 80. वा वा वा, 80चा फेरा, 80 ऑन द बोर्ड. म्हणजे ह्या षटकामध्ये सुद्धा 23 धावा आल्या सागरजी. म्हणजे मागच्या 2 षटकामध्ये 48 धावा कुठल्या, 48. 5व्या षटकामध्ये 25, या षटकात 23. क्या बात आहे, काय बॅटिंग. हलचल निर्माण झाली, अगदी हल्ला बोल हमला. पहिल्या 3 मध्ये होत्या 22, 4थ्या ओव्हरला 32, 5व्या ओव्हरला 57 आणि 6व्या ओव्हरला 80. खतरनाक बॅटिंग. 58, येस 58 धावा. चेतनावर्धक, चैतन्यवर्धक आणि चैतन्य वातावरण तयार केलं हर्ष आणि अक्षयने. थोडक्यात डॉक्टर विक्रांत शिंदे आणि टीमने. चला लगेच बॅट्समन पाठवा, फिल्डिंग लावून घ्या पटापट. विदाउट जेसीचा कोण प्लेअर आहे, त्याला बाहेर काढा प्लीज. कृष्णा धुमाळ साहेब. पंच आपण सांगा तिथे विदाउट जेसीचा प्लेअर त्याला बाहेर काढा. मोहनजी धुमाळ. आपण आतमध्ये जायचं नाहीये. आपण तिथे अक्षरशः आपण
हॅलो. सलामीची जोडी जात असताना मैदानामध्ये 81 धावांचं लक्ष घेऊन मनाशी बाळगून फायनल मध्ये पोहोचण्यासाठी 36 चेंडूमध्ये 81 धावांची गरज. लावण्या परी स्पोर्ट्सला शिरगाव संघाचे मालक सतीजी सोकांडे, अविनाजी चोरगे यांनी पुरस्कृत केलेला संघ. मोठी आता परीक्षा असेल, संघाची सत्व परीक्षा असेल, कारण फलंदाजी सत्वच पाहिलं हर्षने आणि त्या बॅटिंग मध्ये तत्व होतं. आणि आता तुमच्या ह्या बॅटिंग मध्ये जीवन सत्व दाखवायला लागतील तर तुम्ही इथे विजयापर्यंत पोहोचू शकता. आणि प्रयत्न केला पाहिजे, घाबरायचं नाही. हाय स्कोरिंग मॅच सुद्धा जिंकलेला आहे, 434 सुद्धा ठोकलेला आहे चेस करताना. इथे पहिला चेंडू मार्ग असता, पुढे आलेने उडवलाय, चेंडू हवेत आहे, झेल टिपलाय तिथे, फलंदाज बाद, कावकडला झेल टिपलाय. पहिल्या चेंडू मध्ये येते हल्ला बॉल, विकेटचं पतन. जबरदस्त स्टार्ट फ्रॉम डॉक्टर श्रीकांत शिंदे अँड टीम. आमचे दीपी बिराडे सर आता डोकं खाजवायला लागले. ये प्रभू हे क्या हुआ. राजकुमार नावाचा गोलंदाज होता तिथे, ज्याने अगदी सतीशला चेंडू पुढ्यात दिला, चेंडू सरळ अगदी व्ही शेप मारला, टोलवला, तिथे फिल्डिंग लावली आहे. जशी फिल्डिंग सजवली त्यानुसार बॉलिंग केली आणि प्रवृत्त केलं बॅट्समनला चुकीचा फटका मारण्यासाठी. फटका चांगला होता पण तो इलेव्हेशन नव्हतं फटक्यामध्ये, बॅकलिप हाय नव्हती, आपण पाहिलं तिथे. हॅलो. निराश मुद्रेत परतत असताना धन्यवाद डीजे माईक चेंज केल्याबद्दल. सतीश नावाचा फलंदाज बाद झाला. संघ मालक सतीशजी सोकांडे. आणि राजकुमारने काय स्टार्टअप दिलाय, मस्त चेंडू समोर दिला, अगदी स्लॉट मध्ये दिला होता, प्रवृत्त केलं. बचाव करायचा नाही, हल्ला बोल करायचा. जितकं तुम्ही बचाव कराल, जितकं संकटापासून दूर जाल, तितकं संकट तुमच्यावरती येत असतं. म्हणून म्हणतात की संकटांना फेस करत असतं, चेस करत असतं, प्रेशर टाकायचं असतं. नवीन बॅट्समॅन उडवलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट, मस्त बेमिसाल टायमिंग, दूर गगन की छाव में गगन चुंबी सिक्सर. अभी ना पूछो हमसे कि मंजिल कहाँ है, अरे अभी तो हमने चलने का इरादा किया है, ना हारे हैं ना हारेंगे कभी, ये किसी और से नहीं सतीश सोकंडे से वादा किया है. षटकार मारलाय बॅट्समनने, आगाज केलाय. आणि इथे चेंडू फुललेंचा वापरला गेला, ऑप्टिकला सोडून जाणार चेंडू, नशीब तिथे अगदी ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, असफल ठरला बॅट्समन. त्याच्या आधी षटकार खेचला. धावसंख्या इथे एक गडी बाद झाली, ती 6 6 ऑन द बोर्ड. नाबालचा पाठलाग 81 करायचंय. संघ मालक सतीजी सोकांडे पहिल्या चेंडूमध्ये बाद झाले झेलच्या रूपामध्ये. लावण्य परी संघ इथे बॅटिंग करतोय, धावांचा पाठलाग करतोय आणि विपक्ष संघ आहे तो डॉक्टर श्रीकांत शिंदे अँड टीम. तुळशीदास धुमाळ यांचा संघ, धमाल बॅटिंग झाली त्यांची. मागच्या 3 षटकामध्ये अगदी वादळ आलं हर्ष आणि अक्षय नावाचं. आंधी तुफान आणि हम भी कम नाहीये, बल्ले मिळाली, ऊंची उडान गेलेली, ऊंची उडान. 1 टू का 4, 4 रन. जिगरीच पाहिजे आपल्या समोरचा यार, आपला पार्टनर जो जिगरीच पाहिजे आणि तुमचा जिगरा पाहिजे. इथे जिगराने खेळावं लागेल. धावसंख्या पाहतो आपण ती 10 1-0 ऑन द बोर्ड. जिगरबाज करायला, येस येस, दॅट्स इट, स्टे डाउन द ग्राउंड, इट्स अ बिगी बायटी ब्लो, सिक्सर, षटकार.
आमच्याकडे शिवा आहे. होता शिवा म्हणून वाचला जीवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा, असं ते जुनं वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं. आणि त्याचं दुसरं एक वाक्य तुम्हाला ऐकवतो थोड्या वेळामध्ये. फक्त बॅटचं फेस ओपन केलं, फुल टॉसला घेतलं, समोर घेतला आणि मिड ऑफला ड्राईव्ह केलं. छत्रपती शिवाजी महाराज साहेबांचं वाक्य जे आहे की ते म्हणायचे आपल्या मावळ्यांना की कुठल्याही ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जर कुठला मार्ग असेल तर तो मार्ग आपण शोधायचा, मार्ग नाही सापडला तर आपण स्वतःचा मार्ग स्वतः बनवायचा, मग तो ते शिखरापर्यंत पोहोचायचं, ध्येयापर्यंत पोहोचायचं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य आपण नेहमी आपल्या स्मरणात ठेवलं पाहिजे. आपल्या जीवनाच्या पटलावरती सुद्धा ते कामगिरीचं आहे, फायद्याचं आहे, आणि खेळाच्या पटलावरती सुद्धा आम्हाला तुपल्याला ते आपल्याला अनुकूल आहे. ते वाक्य आपल्या मनात पाहिजे. फिल्डिंग लावून घ्या, ध्येय सोडू नका, ध्येयाकडची नजर तुम्ही गमावू नका. अगदी नजरेसमोर ध्येय ठेवून तुम्हाला आता वाटचाल करायची. इथे वाटचाल झाली, पहिले षटक समाप्त झालं. एक गडी बाद, धावसंख्या पाहतो आपण ती 17 वर. कचऱ्याची घंटा वाजवलीये, ईट का जवाब पत्थर से. चांगली धावगती राखलीये, 81चं टार्गेट असताना जबरदस्त सुरुवात दिलीये. नवीन षटकासाठी इथे गोलंदाज कोण असेल बघायचं आपल्याला. हर्ष धुमाळ, हर्ष धुमाळ, हर्ष, हो हो, त्यांनी 36 धावांची धमाल केली. तो हर्ष धुमाळ फ्रॉम कोरावले सज्ज झालाय. त्याला कान मंत्र देतोय, कान मंत्र देतोय की पाठांतर करायला लावतोय. इतका वेळ घेऊ नको बाबा प्लीज. कीपर तिथे गेला होता. 17 धावसंख्या झालीये. फायनल कमिंग सून. वाट बघतायत 100 पॅकर्स. त्यांच्या समोर कोण असेल, पण तो सामना हाय व्होल्टेज बनलाय. हाय स्कोरिंग तर ऑलरेडी झालाय. व्होल्टेज वाढवावं लागेल, सोडायचं नाहीये. लढायचं, लढायचं नाहीये, लढायचं. टर्न केलाय, अगदी जबरदस्त येते आणि झेल नाही तर षटकार आहे तो स्पिलेटच्या वरून. जबरदस्त फटका, हम भी किसी से कम नाहीये. चढ दिया छक्का. शिवानी सुद्धा 3 षटकार ठोकले. धावसंख्या एकूण झाली ती 23. त्यामध्ये शिवाची धावसंख्या एकट्याची आपण पाहतोय ती म्हणजे 23. एकटा लढतोय इथे. वन मॅन आर्मी मिस्टर शिवा. नाव पण अगदी दमदार आहे, बॅटिंग शानदार आहे, फटके बहारदार आहेत. टुर्नामेंट सुद्धा अगदी रंगतदार झाली आहे. MGPL मुरबाड ग्रामीण प्रीमियर लीग 2025 फायनलच्या पूर्वीचा फायनल जणू का सुरू आहे मैदानामध्ये. हल्ला बोल इथे होत असताना प्रत्येक चेंडूमध्ये नाविन्य पाहायला मिळतंय. चुरस वाढली, रंगत वाढली, उत्कंठ अशी गेला पोहोचली आहे या सामन्याच्यामुळे. या स्पर्धेची BK लाईव्हचे प्रेक्षक सुद्धा जागे आहेत, ऑनलाईन सामने बघतायत. पुढचा चेंडू शिवासाठी टर्न केलाय, जबरदस्त गेंद का काम तमाम. षटकार, शिवा ऑन फायर. ठोकलाय दागोपाचा दुसरा षटकार. क्यों काय फटकेबाजी करतोय. तब्बल त्याने आतापर्यंत 4 षटकार मारले. 604616 जणू काय शिवाच्या घराचा पिनकोड नंबर आहे की काय. जबरदस्त फटकेबाजी, तुफानी. एका इनिंग मध्ये होता आंधी आणि ह्या इनिंग मध्ये आलाय तुफान. एका इनिंग मध्ये होता सल्फर, या इनिंग मध्ये तो नायट्रोजन. विस्फोट होतोय, विस्फोटक फलंदाजी. धावसंख्या 29, 29 ऑन द बोर्ड. यावेळेला पायामध्ये टाकलाय, लाऊड अपील झाले तिथे पंचांकडे. आणि त्या दरम्यान बघा अजून ओथरा होत आहेत. पंच काही दर्शवत नाही तिथे. धावा, पळा, तिथे चेंडू गेला आणि सेटला जातोय. काय रंगत आहे ते. चेंडूने काय काय दाखवलं बघा. या चेंडू मध्ये नाट्यमय स्थिती. तिसऱ्या पंचासाठी इशारा. बेस पडले चेक करण्यासाठी, स्टंपिंग आहे की काय एक्झॅक्टली चेक करण्यासाठी. येस, पंच सांगतायत.
कारण विकेट किपरने हातवारे केलेत, ते चेक करतायत की विकेट किपरने काय केलं एक्झॅक्टली चेक. येस, पंच बरोबर सांगतायत. विकेट किपरचा हात लागलाय, नॉट आउट. येस, काय पंचगिरी, पंचासाठी टाळ्या असू द्या, ग्राउंड पंचासाठी टाळ्या असू द्या, काय ते बारीक बारीक लक्ष देत आहेत, जबरदस्त पंचगिरी, सरस. विकेट किपरचा हात लागलाय. आता पंच सांगा वाईड आहे का, चेंडू वाईड आहे, वाईड साठी रिव्ह्यू घेतलाय. आता पंचाचा रिव्ह्यू आहे वाईड साठी. येस, पाहायला लागलाय. ओके, करेक्शन. चला चला, एव्हरीथिंग इज वेल. लेग बायचा इशारा बघा, झालं. चला चला, संघाचं निरसन. आणि रन किती आहे सांगा आता, 3. किती काय पाहायला मिळालं बघा एका चेंडू मध्ये. क्रिकेट काय काय दाखवतं आपल्याला, ही चुरस आहे. ह्या खेळामध्ये मजा आहे. म्हणून या खेळाने जगाला वेड लावलंय. जन्मलेल्या बाळापासून अगदी उतार वयातल्या वृद्धापर्यंत वेड लावणारा खेळ, क्रिकेटचा अनोखा खेळ. दिस इज गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. धावसंख्या किती गणेश, 32 वर 32. 32 धावा झालेत. यावेळेला चेंडू इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर शॉट मध्ये झेल. झेल निसटलाय तिथे की सामना निसटेल. मोठी चूक केली, घोड चूक केली, महा चूक केली तिथे मोठ्या सामन्यामध्ये. इथे कॅच मिस मॅचेस. झेल भानुदासचा सोडलाय तो सुद्धा. येस 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 दीपीर सर, डोंट वरी. धावसंख्या झाली आता 34, म्हणजे 37 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 26. हो, खेचून मारलाय, खेचून मारला तिथे. मिड विकेटचा फिल्डर येतोय, अजून त्याला चान्स होती. चेंडू गेला, नशीब घेऊन गेला, नशीब देऊन गेला, चौकार देऊन दिला, नशिबाचा चौकार. व्हॉट मॅच. सव्वा शेर आहे असे सांगत असताना काय बॅटिंग. भानुदास सुद्धा तळपलाय, सोबतीला शिवा. धाव संख्या झाली 38, 38 ऑन द बोर्ड. लागोपाच्या 2 चेंडूमध्ये 2 झेल सोडले. तुमची झोप उडेल, झोप उडेल. सामना गमावला तरी ओ माय गॉड, ओ माय गॉड. तुफानी फटकेबाजी, गगनचुंबी षटकार. व्हॉट मॅच, विजयाची ललकार. लक्ष म्हणजे आता जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. 24 मध्ये 37 ची गरज आहे. काय सामना बनलाय. अरे जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. 11 चेंडू मध्ये 41 धावांची पार्टनरशिप. वा काय सुखाचा संसार, जबरदस्त. अरे ये आसमां भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज होनी चाहिए. जबरदस्त मुकाबला. जीतेंगे हम खुद से वादा करो, जितना हो सके कोशिश उससे ज्यादा करो, हिम्मत ना रुटे, तकदीर भी ना रुटे, बस मजबूत इतना अपना इरादा करो. इरादा हाई स्कोरिंग, हाय व्होल्टेज, इलेक्ट्रिफाइंग ड्रामा ऑन द ग्राउंड. निमित्त आहे एमजीपीएल मुरबाड ग्रामीण प्रीमियर लीगचा हा दिलकश सामना, दिलखेचक मुकाबला. चला, 37ची गरज आहे. 2 षटकांमध्ये ठोकला 44. यावेळेला चेंडू पायात टाकलाय, लावून आपली कोणतं सांगता चेंडू डावीष्टी सोडून जाणार आहे. प्रत्येक चेंडू मध्ये चुरस वाढले, उत्कंठा वाढली. लेग बाईट्स च्या रूपामध्ये एक धाव प्राप्त झाली. धाव प्राप्त केली ती राईट हँड बॅट्समन शिवाने. भानुदासला सायकल आणलंय. पंचाचा इशारा लेग बाईटचा. धावसंख्या 45, 36 ची गरज. 23 मध्ये 36. 36 चा आकडा एकमेकांचा जसं का हे पाहतो आपण. एका बाजूला लावण्य परी स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला डॉक्टर श्रीकांत शिंदे अँड स्पोर्ट्स. सतीजी सोकंडे विरुद्ध तुषार धुमाळ, अविनाश चोरगे विरुद्ध तुषार धुमाळ. आणि या सामन्यामध्ये आले धमाल. प्रेक्षक सुद्धा अगदी झोपलेले जागे झाले, जागे होते ते हसू लागले, बसलेले उभे राहिलेत. उडवलाय, उडवलाय, जातोय प्रेक्षकांमध्ये.
जबरदस्त फटका स्पेलेच्या वरून झटका झटका षटकार. लागलीये त्याचं कारण की आता 51 धावांची पर्ची इथे बनवली आहे. 51 ऑन द बोर्ड. शिवा खेळतोय, भानुदास खेळतोय, भाऊदास लागोपाठचे 2 षटकार खेचतोय इथे. आणि काय सामना गाजतोय, स्पर्धा गाजते, सर्वजण नाचताय स्पर्धेमध्ये. शिवा 9 मध्ये 29, भानुदास 4 मध्ये 18, 9 29, 4 मध्ये 18. काय बॅटिंग, काय पार्टनरशिप, सुखाचा संसार. 22 चेंडू मध्ये आता 30 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. अजून एक इथे हा चेंज ऑफ पेस केला होता गोलंदाजाने, अगदी हलक्या गतीने चेंडू टाकला, मिसटायमिंग झाला तिथे. पंच लेग बायचा इशारा करतायत, अगदी कमरेतून चेंडू लागला, टप्पा होता. त्या दरम्यान एक सिंगलची प्राप्ती, धावसंख्या 1 ने पुढे 52 वरती. आता 29 धावांची गरज 21 चेंडूंमध्ये. 21-29. दीपियू सर बघा किती अटॅकिंग झाले, अग्रेसिव्ह. दीपियू सर जशी कॉमेंट्री मध्ये ते अगदी फायरिंग करतात, तशी आता टाळ्यांची फायरिंग त्याची सुरू आहे. त्यांनी शेवटचं षटक सुद्धा हाताळलं होतं. सनसनाटी निर्माण करणारा सामना. अगदी सर्वजण इथे उल्हासित झालेत. सेफ लँड होतोय, नशिबाची साथ मिळते बॅट्समनला शिवाला. तिथे 2 धावा कंप्लीट झाल्या. जल्लोष, आल्हाददायक वातावरण निर्माण झाले या स्पर्धेने. एका बाजूला लावण्य परी स्पोर्ट, दुसऱ्या बाजूला डॉक्टर श्रीकांत शिंदे अँड स्पोर्ट्स. धावसंख्या 54, 54 ऑन द बोर्ड. 27 धावांची गरज 20 चेंडूंमध्ये. 20-27 समीकरण. विकेट राखून खेळतात या फार महत्वाची गोष्टी आहेत, कारण त्यांना 2 जीवदान मिळाले लागोपाठचे सागरचे राव. 2 जीवदान मिळाले. भानुदास विषय या फलंदाजाला जो खतरनाक आहे, आणि शिवा तर मा खतरनाक आहे, डेंजरस बॅट्समन. जसा हर्ष फुलटॉस इथे डाव्या अष्टीच्या बाहेरून जातोय, पंचांनी वाईट सिग्नल केलाय. नशिबाची साथ मिळते, लक फॅक्टर ऑन फॉर द टीम ऑफ लावण्य परी स्पोर्ट्स. सतीजी सोकंडे पहिल्या चेंडूत बाद झाले होते, आणि काय सामना सजवलाय. 55 धावांची पार्टनरशिप अविरतपणे. 55, 20-26, 20 चेंडू 26 धावा. आता खेचून मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरून खेचून ऑन साइडला ओढण्याचा प्रयत्न असफल ठरला, बाहेर टाकला चेंडू. आणि चेंडू खाली सुद्धा ठेवला गोलंदाजाने. मिस्टर रोहन आहे तो गोलंदाज, केतन आहे, माफ करा, केतन आहे. केतनने सुद्धा चांगली फटकेबाजी केली होती चेतन वरती. इथे केतन बचाव करतोय, बाहेर टाकतोय, उडवलाय, टर्न केलाय स्क्रीनच्या दिशेने. फॉर्मर्सच्या वरून चेंडू जातोय. 2 फिल्डर 5 राहिले एका टप्प्याने. 1 टू का 4. जल्लोष. एकोणसाठ वर 59. आता 22 धावांची गरज आहे, 22 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक सागरजी 18 मध्ये 22, 3 षटकांमध्ये 22. फक्त 7.33 ची गती पाहिजे, आणि हीच गती होती सुरुवातीला पहिल्या इनिंग मध्ये. 3 षटकात 22च होत्या, आणि आता या शेवटच्या 3 षटकात 22च पाहिजेत. फिट अँड फिट. काय सामना, जबरदस्त मुकाबला. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सारेजण तुमच्या हरण्याची वाट बघत असतात, आणि आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवायचं समोरचा जेव्हा तुम्हाला कमजोर समजतो. बघा मस्त माहिती येतात सागरजीराव, त्यांनी शेवटच्या 3 षटकामध्ये 58 मारला, आम्ही आधीच्या 3 मध्ये 58 मारल्या. तुम्ही मारला, आम्ही पण मारल्या. काय सामना, मस्त. सतीजी शेळके सर अगदी सर्व प्रफुल्लित झाले. ही स्पर्धा अगदी चंद्रावती जाऊन पोहोचले. 4 चंद्र स्पर्धेला लागलेत. जबरदस्त स्पर्धा. MGPL मुरबाड ग्रामीण प्रीमियर लीग. आणि मला सुद्धा आनंद वाटला, मला स्पर्धेमध्ये आपण घटक बनवल्याबद्दल मी आभार व्यक्त करतोय. आमचे लाडके आदर्श व्यक्तिमत्व, आमचे मित्र सतीजी शेळके आणि टीम, सर्वांचे आभार. मजा आली, मजा आली. आजच्या रात्रीमध्ये सर्वांची झोप उडाली आहे, आणि स्पर्धेने काय गोडवा निर्माण केलाय. आपण काल परवा होळीला पाडव्याला श्रीखंड खाल्लाय, आणि या स्पर्धेमध्ये आधी प्रचंड धावा मिळत आहेत, सॉलिड. अनेकांनी ईद साजरी केली, अनेकांनी अगदी गुढीपाडवा साजरा केला. इथे हा क्रिकेटचा पाडवा पाहतो आपण, गोड गोड क्रिकेटचा पाडवा. आता कोण कोणाला करेल आडवा. चला जाऊया आपण नजर पुढे आता
आपली नजर वाढवा सागरजी राव. इथे काय झालं? लाऊड अपील. पंच सांगतात की चेडू एसटीला सोडून जातोय. कुठल्या पद्धतीने धाव नाहीये. विकेट किपर तिथे बघा चेडू आपटतोय. डॉट चेडू निघालाय. धावसंख्या स्थिर आहे 59 वर. 59 ऑन द बोर्ड. 22 धावांची गरज आहे. 17 मध्ये 22. अगदी सामना आणून ठेवलाय. जवळपास अगदी शिरगावच्या अगदी वेशीपाशी सामना आलाय. कमान ओलांडायची गावात प्रवेश करायचा आहे शिरगावच्या सतीश सुकंडे यांच्या गावामध्ये. इथे फुल टॉस वाईड यॉर्कर वापरलाय. लाऊड अपील. गॉड साठी अपील केली. तिथे अपील फेटात आहेत पंच. प्रत्येक चेडूमध्ये चुरस वाढले, उत्कंठा वाढली. डॉट जर आला तर सामना हॉट बनवतोय. प्रत्येक डॉट या सामन्याला करतोय हॉट. आणि सामना सुद्धा अगदी हॉट झालाय, तप्त झालाय. इलेक्ट्रिफाईंग ड्रामा. पंचांची अगदी जबरदस्त कामगिरी. सॉलिड पंच. तिन्ही पण पंचांनी अचूक निर्णय दिलेत. बेहतरीन अंपायरिंग. एकदम परफेक्ट सॉलिड. हॅट्स ऑफ यू. प्रेशरात ते सुद्धा बळी पडत नाहीयेत. जागा सफल झाला आणि गोल. स्विंगिंग डिलिव्हरी यॉर्क करून घेतलंय. लेफ्ट हँड बॅट्समन भानुदास बाद. क्लीन बोल्ड. केलंय. संजुरी प्राप्त करून दिली आपल्या संघासाठी मिस्टर जयेशने. आता चेंडू शिल्लक आहेत ते 15 आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. नवीन बॅट्समन गेल्या मैदानामध्ये प्रवीण उर्फ पांड्या फ्रॉम धानिवली. आणि आमचे धानिवलीचे भोईर सुद्धा बघा इथे मजा घेत आहेत. सैनाजी भोईर. राऊंड द विकेट. पांड्या समोर आहे. आता मात्र खरी चुरस आहे. आता मोमेंटम थोडस प्राप्त झालंय. सामना निघून चालला होता पण तो आता थोडीशी जान आली आहे सामन्यामध्ये. गोलंदाजाने जिवंत केलं. त्याचं कारण विकेट प्राप्त केलं आणि तिने पण डॉट काढले. ही फार महत्वाची गोष्ट. ड्राईव्ह केलाय. सरळ बॅटचा वापर करतोय पांड्या. अगदी ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट. तिथे लॉंग ऑफला लॉंग ऑन वेगाने पोहोचला. बॅकअप साठी बघा प्रयत्न तिथे फिल्डरांचे होत असताना एकच धाव तिथे प्राप्त झाली. आणि धावसंख्या 1 पुढे 60 वर. 60 ऑन द बोर्ड. 21 धावांची गरज 14 चेंडूंमध्ये. 14-21 समीकरण. सिंगल काढली. सिंगल काढलीये. पांड्याने सिंगल काढून तिथे स्ट्राईकला आणले ते शिवाला. शिवा खेळतोय आतापर्यंत ज्याने 12-35. वा. आणि 14-21 पाहिजेत. शिवाला पाहिजेत 15 आणि टीमला पाहिजेत 21. एकटा शिवा करेल का? होऊ शकतो पराक्रमा. प्रयत्न केला पाहिजे. शिवा जागा बनवतोय. शफल होतोय. ऑफिसच्या बाहेर निघतोय. इथे पंचांनी वाईट घोषित केलाय. चेंडू लेगचिकला सोडून जात असताना इथे एक चेंडू वाढलाय संघासाठी आणि एक धाव सुद्धा वाढवली जाते आमच्या योगेश राव साहेबांकडून आणि गणेश कापडीकडून. धावसंख्या 61 वर. 61 ऑन द बोर्ड. 20 धावा दूर. काय सामना बनलाय तुफानी. आता ही शांतता पसरली. वादळापूर्वीची आहे. वादळ काही पण येऊ शकतं. सामना कुठे पण फिरू शकतो बरं का. दोन्ही पण संघ आता दावेदार आहेत या सामन्याचे. मोमेंटम बॉलरने प्राप्त केले थोडस. हो चांगला चेंडू टाकतोय. अचूक मारा इथे होत असताना गोलंदाजाकडून. अचूक मारा. अगदी फुलवलेचा चेंडू होता. अगदी समोर मिडल स्टंपच्या समोर होता. एकच धाव इथे प्राप्त करतोय. पांड्याला स्ट्राईक वरती आणले. स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या 62. शेवटचा चेंडू. या षटकामध्ये वाखाणण्याजोगी कामगिरी केली. एकदा बॉलिंग आवडली असेल तर बॉलर जयसाठी टाळ्या वाजवा. काय बॉलिंग आता. एक वाईट 2 सिंगल आणि 3 डॉट. 3 धावा खर्च केल्या. 5 चेंडूमध्ये गडी सुद्धा बाद केला. या महत्वाच्या मुकाबल्यामध्ये, ज्या मुकाबल्यामध्ये तुफानी फटकेबाजी झाली होती. पहिल्या 3 षटकामध्ये 58 धावा आल्या होत्या. त्या सामन्यावर त्यांनी मस्त अगदी जिगरबाज बॉलिंग केली आहे. हो जिगरा आहे. जिगरा आहे बॅटची आतली एज.
तिथे चायनीज कट लागत असताना लेग स्लिप कव्हर करतोय आणि अशा प्रकारे डॉट काढलाय गोलंदाज जयेशने. मस्त बॉलिंग, 3 धावा खर्च केल्या आणि सामना बनवलाय बरं का. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये पाहिजे 19. 12-19 समीकरण. मस्त मॅच बनले, मस्त मॅच बनले. प्रयत्न सोडू नका आता. संकट आली, संकटाला सामोरे तुम्ही गेलात. आधीच्या इनिंग मध्ये सुद्धा 3 षटकामध्ये संकट आली. 22 धावा झाल्या होत्या. त्यानंतर चेस करत असताना पहिल्याच चेंडूमध्ये सतीश चोखंडे बाद झाले आणि त्याला न जुमानता चांगली पार्टनरशिप झाली. शिवा आणि भानुदास कडून बघितलं आपण, जबरदस्त मारा आधीच्या इनिंग मध्ये हर्षने कळस चढवला. 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. 12-19 मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. हे सुद्धा आपण आधीच लक्षात घ्या. समर्थ रामदास स्वामींचं एक वाक्य आहे, स्वयंशस्त्र यशार्थ हाती धरावे, पिटावे रिपुला रणी व मरावे, तुझ्या रक्षणातूच रे सिद्ध होई, सदा संकटी देव धावून येई. रामदास स्वामी म्हणतात की आयुष्यामध्ये कुठल्या पण दिशेने प्रवास करत असताना, ध्येयाकडे तुम्ही वाटचाल करत असताना तुमच्या समोर संकट अनेक येतील, परंतु त्या संकटाला न जुमानता जो पुढे प्रयत्न करत राहतो, जो पुढे हालचाल करत राहतो, त्याच्याच सोबतीला देव आणि दैत्य एकत्र होतात त्याच्या ध्येयपूर्तीसाठी. लक्षात घ्या. म्हणून तुम्ही आता प्रयत्न करायचे, प्रयत्न सोडायचे नाहीये. दैव तुमच्या पाठीशी येईल, नशीब तुम्हाला इथे मेहरबान होऊ शकतं. त्यासाठी कठोर परिश्रम करावा लागेल. आता दोन्ही पण संघ अगदी प्रयत्न करतील. 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे आणि 5व्या षटकासाठी गोलंदाज तयार झालाय केतन. केतन येते सेकंड स्पेल मध्ये, त्यांनी 36 षटक हाताळलं होतं. 15 धावा खर्च केलेला. आता तो या षटकामध्ये किती धावा देईल ते बघायचं. समुराई शिवा, हो हो हो, कटर टाकला इथे, आउट स्विंगर फुल आणि बॅट चिकडा घोषित झाली. कॉट बिहाइंड. पंचाचा बोर्ड आकाशामध्ये. शिवाबाद, शिवाबाद. जल्लोष होते सामन्यामध्ये. मॅच बनलीये. 11 चेंडू 19 धावांची गरज इथे. फलंदाज बाद. कन्फर्मेशन दिलं तिथे. फलंदाजाने सुद्धा खेळाडूवृत्ती दाखवली बरं का. हे सुद्धा आपण मानलं पाहिजे. स्पोर्ट्समॅनशिप त्याची आपण पाहिली. आणि इथे विकेटचं पतन झालं. धावसंख्या किती येते आतापर्यंत? 65. 19 ची गरज अजून आणि चेंडू शिल्लक येते इथे 11. 11-19 समीकरण. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय हा सुद्धा केतन, ज्याने आधीच्या षटकामध्ये कमबॅक करून दिलं होतं. जयेशने त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून आता तुम्हाला अचूक मारा करावा लागेल. तुमचा खेळ आता आयुष्यातील सर्वोत्कृष्ट खेळ तुम्हाला आधीपेक्षा चांगला सादर करावा लागेल. म्हणतात ना की तुमचा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे असं नव्हे, पण तो कालपेक्षा आजपेक्षा आता अधिक चांगला हवा. येस, आधीपेक्षा संध्याकाळपेक्षा तुमचा आता प्रयत्न या प्रेझेंट मध्ये चांगला झाला पाहिजे. तो प्रयत्न करतोय केतन. पोल इथे केलाय आणि तिथे हो हो हो, काय मस्त सेव्ह केलं तिथे. उडी मारली, छलांग मारली. एक नंबर फिल्डिंग आवाज दिला जातोय फिल्डरला. तिथे फिल्डर तैनात होता. अर्जुन, अर्जुनाप्रमाणे त्याने छलांग मारली तिथे आणि चेंडूला अडवलं. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 63. पांड्यासाठी बॅट जाते मैदानामध्ये. पांड्या सुद्धा चांगला बिग हिटर आहे. धावसंख्या इथे 63. 63. आधीचे सामने त्यांनीच काढून दिले आणि आता बॅट बदलली. आता बॅट तळपावी लागेल. चेंडू शिल्लक आहेत आता 10. 10 मध्ये पाहिजे 18. टीम लावण्यपुरी 11 संघाला. पांड्या इथे पुलचा प्रयत्न करतोय. बॅकफुट लागला होता, जागा नव्हती. चेंडू अगदी उचली घेऊन अंगावरती आला. क्लोज टू द बॉडी चेंडू होता, त्याला पुल करू शकले नाही नीटचे पांड्या. आणि चेंडू टप्पापर्यंत उचली जशी घेतली तसं पांड्याने सुद्धा फिरकी घेतली होती, परंतु तिथे मिडलिंग झालं नाही. बॅटची कडा लागली आणि डॉट चेंडू काढला. प्रत्येक डॉट चेंडू इथे अगदी फलदायी ठरतोय तो म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या संघाला.
3 चेंडूंमध्ये एकच धाव खर्च केली गोलंदाज केतनने. घुसून मारायचंय, कसून मारायचंय, बसून मारायचंय आणि चेंडूला रुसून ठेवायचंय तिथे. दोनदा पुढे होतील का नाही. नॉन स्ट्राईकला झोका होता. पांड्या स्ट्राईकला परंतु फलंदाज बाद होते रनाच्या रूपामध्ये. मिस्टर अतुल बाद. अतुल माडे बाद. एक धाव कंप्लीट. धावसंख्या किती गणित 64. 64. अजून 17 धावांची गरज आहे. 17ची खतरा वाजली. 17ची खतऱ्याची घंटा वाजलीये. 70 गाठली, 80 गाठलं आणि त्या धावांचा पाठलाग होत असताना पहिल्या 3 षटकामध्ये 58 धावा कुठल्या आणि ज्या सामन्यामध्ये आधीच्या इनिंग मध्ये शेवटच्या 3 षटकामध्ये 18 धावा कुठल्या त्याचं उत्तर देत असताना सुरुवात दमदार केली आहे. पण आता थोडीशी ते हारागिरी झालीये. त्याचं कारण की मस्त कमबॅक केले जयेशने. आता इथे चेंडू शिल्लक येते 8 आणि 8 मध्ये धावा पाहिजेत त्या 17. 8-17 समीकरण. हे 2 चेंडू जर सुरेख काढले ना केतनने तर प्रेक्षक गेलेला सामना खेचून आणू शकतील. फिल्डिंग करणारा संघ नक्कीच खेचून आणतील. डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि टीम तुषार धुमाळ्यांचा संघ. आपण जाऊया सर्व या खेळाडूंच्या संघ गाऊया सर्व अभंग. होता सर्व दंग आणि खेळामध्ये पसरलेत अनेक रंग. असा आपण खेळ पाहतोय जो करतोय सर्वांना दंग. 2 चेंडू या षटकात येईल. शिल्लक आहेत. बॅकफुटला गेले, फोर्स केला समोर. तिथे झेल झेल सोडला की सामना सोडला पांड्याचा. जो तुमचा पांड्या पाडू शकतो त्याचा झेल सोडलाय पांड्याचा. नशिबाचा तिथे येतोय चौकार. ना ही कॅच ती परिणामकारक असेल. त्या फिल्डरला झोप लागणार नाही. त्याची सुद्धा फरफट होईल असं वाटतंय. त्याचा सुद्धा पांड्या पाडतील. कॅच तर कॅच सोडली. मौका भी दिया, धोका भी दिया और चौका भी दिया. चला चला पटापट केला. धावसंख्या 4 पॉईंट 68. आता 13 धावाची गरज आहे. 7-13. 7-13 फास्ट खेळा प्लीज. कम ऑन कम फास्ट. तिथे बँडेड द्या किंवा स्प्रे द्या. बहुतेक तिथे हाताला बोटाला लागले काय नाही लागलं. पिंकेश होते का तिथे. हो पिंकेश होते. कोरावलेचे पिंकेश. दाजी गेले आता आतमध्ये. तुषार धुमाळ. पिंकेश जरा पाणी टाक त्याच्यावरती. गारगार पाणी टाक. थोडस तिथे मॉलिश कर. कोणाला मॉलिश करायला सांगते बोटायला. चला ठीक आहे जाऊया आपण. इंजर्ड झाला पिंकेश. झेल घेतात. बॉल असं बोटाला लागले की अगदी खराब असतं. हा शेवटचा चेंडू या षटकातील. पांड्यासाठी बॅटची करा. ओ माय गॉड. ओ माय गॉड. सामना टिपलाय. काय झेल टिपलाय विकेट किपरने. मिलिंद गोलले मुलींनी इथे गोलले आणि काय सर्व इथे झाले मोहल्ले तयार. बल्ले बल्ले मिलिंद गोलले. सर्व बोलले काय कॅच झेलले. काय टीम झेलले. सॉलिड. पांड्या नावाचा मासा होता तो. मल्या मासा होता तो. तार मासा होता तो. शार्क मासा होता. त्याला निष्ठू दिलं नाही हातातून आणि तो सामना खेचला की काय. सामना पकडलाय. इथे पाहतोय मैदानामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि टीमने. त्यामध्ये महत्वाचा झेल असणार आहे. आधी झेल सोडला पिंकेशने. त्या झेलला आता लोक विसरली. आधी या झेलला पाहिलं काय झेल टिपलाय प्रवीण भोईरचा पांड्याचा. आणि इथे समीकरण बदलले. 6 चेंडू. आता जिंकण्यासाठी धावा पाहिजेत त्या. 13-6-13 ना. 13 है ना मेरा है. हे मॅच किस काय भाईयो. तालिया बजाते रहो. तालिया बजा रहो. वाह रे वाह. आज बोलिये कोण सरतात चढवेल या सामन्याचा. कोण आवाज करेल.
या सामन्यामध्ये आणि कोण आता फायनलिस्ट असेल. सामना बनलाय, बरोबर बनवलाय सामना, असाच पाहिजे होता प्रेक्षकांना. 6-13 आणि बॉलिंग मार्क होती मिस्टर अर्जुन. 6-13 हम 13, 7-13-13 हम साथ साथ है. 13-7 है तो मुझे क्या कमी है, असं म्हटलं जातं, असं गाणं आहे. आपल्या पार्टनरचा जर साथ असेल आपल्या तर आपण आयुष्याच्या संसाराला अगदी वेगळा आनंदामध्ये उपभोगू शकतो. इथे आता कोण कोणाला साथ देईल, कोणाला मात करेल ते आपल्याला बघायचं. पण तो सामना जबरदस्त अफलातून बनलाय. मनमोहक, दिलकश, तब्येत खुश करणे वाला. आजारी पडलेला माणूस सुद्धा इथे आता चांगला झाला असेल. 18-22 ची मॅच 6-13 होती आणली. काय मॅच बनली सागरजीराव, वा. हो हो हो, इथे फलंदाज इथे बाद होतोय. लॉफ केला मिड विकेटला, झेल टिपलाय आणि ते सामना टिपलाय. मिलिंद पण झेल टिपला, पिंकेशने सोडलाय, पण तिथे लागोपाठचे दोन झेल टिपले गेले आणि सामन्यामध्ये कलाटने दिले, कम बॅक केले, पलटवार केले डॉक्टर श्रीकांत शिंदे टीमने. फलंदाज बाद झेलच्या रूपात. सारखी बाजी मारावी लागेल. भिर 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 म्हणतात ना की आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा चोरायच्या सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारच्या तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच झाला पाहिजे. तो इतिहास इथे निर्माण करायचा आहे. गेलेला मुकाबला खेचून आणलाय, यालाच म्हणतात बाजीगर, बाजी पलटणारे. ही मॅच पाहतो आपण मैदानामध्ये. निमित्त MGPL मुरबाड ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार, क्रिकेटचा थरार पाहतो आपण इथे, अनुभवतोय. सर्व लाडके प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा सामना जबरदस्त रंगतोय. 5 चेंडू 13 धावाची गरज. नवीन बॅट्समन गेल्या मैदानामध्ये चेतन गणेशच्या सोबतीला. चेतन ड्राईव्ह करतोय, चेंडू खाली ठेवला, गोलंदाजाने उचलता आला नाही चेतनला. वेगळे फिल्डर इथे अटॅकिंग फिल्डिंग करतोय. फेकी सुद्धा झाली तिथे, फेकी खराब. बॅकअप चांगलं, रनआउटची चान्स होती तिथे, पण फेकी तिथे थोडीशी खराब झाली, वाईट झाली, परंतु एक धाव तिथे 2 मध्ये कन्वर्ट केली केतनने. धावसंख्या 2 नी पुढे चैतन्य वरती 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या झाली ती 70. 4-11 4-11. हळूहळू प्रत्येक चेंडू मध्ये सामना पुढे जातोय. ज्याला हृदयाचा रोग आहे त्यांनी डोळे बंद करा, झोपून घ्या सरळ. अटॅक येऊ शकतो, मॅचेस बघू नका. डॉक्टर नाहीयेत, डॉक्टर नाहीये. कटर टाकला, आउट स्विंगर. विकेट किपरची बघा चाणक्षपणा, तो मिलिंद गोल आहे. गोल गोल धावतोय, गोल गोल फिरतोय, सामन्याला गोल गोल केलाय. पंच सांगतात आम्हाला तिसऱ्या पंचाची मागणी केली तिथे स्टंपिंग साठी. यस, पुढे पकडलं असं सांगतायत. यस, चेक करायचंय. नो बॉल, जर पुढे पकड असेल तर नो असेल. बरोबर पंच, राईट, यू आर जबरदस्त पंचगिरी, वा क्या बात आहे. तिकडचा रन आउट आहे, पण आपण हे आधी चेक करायचंय. चला चला, काय सामन्यामध्ये पाहिलं प्रेक्षक, सर्व काय ना, सर्व गुण संपन्न ही स्पर्धा. या सामन्यामध्ये सगळीच मज्जा झाली. एव्हरीथिंग, ऑल इज वेल. हा क्रिकेटचा खेळ, अनोखा खेळ. फायनलच्या आधीची फायनल. मागे पकडलाय सर, एस्टीनच्या मागे. नो नाहीये. ओके, थँक्यू पंच. आणि तिथे रनआउट झालाय फलंदाज, तो आला सुद्धा डगआउट कडे. कमरवती हात फिर बिराडे सरांचे. त्यांचं बिराड उचलायला लागेल की काय बिराडे सर? जा आपण आता, घ्या हातामध्ये बल्ला. आता तुम्हाला भरायचंय रनांचा गल्ला. कोण आता रनचा गल्ला? 3-11, बरोबर गणेश? 3-11 समीकरण. कोण कोणाला बनवेल बकरा? बकरा बनवला इथे धमाल, तुषार धुमाल यांच्या कंपनीने. इथे गेलेला सामना आणला खेचून आणि आलेला सामना निघून चाललाय. पण तो क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतं. चमत्कार होऊ शकतो इथे, पलटवार होऊ शकतो. त्यासाठी गेल्या नवीन बॅट्समन मैदानामध्ये अमोल. 3 चेंडू शिल्लक आहेत, 3 मध्ये पाहिजेत त्या 11. काय सामना होता.
18 मध्ये 22 सामना होता बघा. 18 मध्ये 22 पाहिजे होत्या. 18 मध्ये आधी 59 झाल्या होत्या. नंतर 18 मध्ये 22 पाहिजे होत्या. आता 3 मध्ये 11. काय जबरदस्त इथे दिशा दशा दुर्दशा झालीये. उद्ध्वस्त झालाय सामना एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूला सामनामध्ये रंगत निर्माण केली ती म्हणजे कोरोला टीमने डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सर्जिकल स्ट्राईक केली आहे. सर्जरी केली आहे. हा चौथा चेंडू फुलटॉस सरळ ड्राव केलाय. उंच उडी घेतो गोलंदाज तिथे समोर 20 मध्ये लॉंग ऑफ फेकून येतोय. फेकी करतोय आणि तिथे रनआउट झालेला एक रन कंप्लीट आणि एक गडी बाद. गडी क्रमांक 5 झाला इथे. धक्का क्रमांक 8वा. चला सायनाजी भोईर चला फ्रॉम धानिवली चला. धाव संख्या 71. 2 ला 10. 2 ला 10. एक धाव कंप्लीट झाली. 3 मध्ये 11 पाहिजे होत्या. आता एक धाव आली. आता 2 मध्ये 10 पाहिजे. एक चौकार एक षटकार. दोन्ही चौकार नाही चालणार तरी सुद्धा स्कोर लेवल होणार नाहीये. दोन्ही पण षटकार चालतील किंवा एक षटकार एक चौकार चालेल पण मारावा लागेल कंपल्सरी. मॅच काय बनली मॅच. अनेक वेळेला मॅच ही पाहावी लागेल. पाहायला मजा येणार आहे प्रेक्षको. नंतर स्लो झाली. या सामन्याने अगदी काय लय पकडली होती. लय भारी समृद्धी महामार्गाच्या वेगाने चाललेली. आता भुसावळचा वेग पकडला. अगदी हळूहळू डुकू पुढे चालले. त्याचं कारण अगदी इथे 16 चेंडू मध्ये या मागच्या 12 धावा दिल्या फक्त. काय बॉलिंग केले. वा 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 काय सर्जरी केली श्रीकांत धुमाळ श्रीकांत शिंदे अँड कंपनी. 7 विकेट सुद्धा प्राप्त केले. बॅकफुटला गेले तिथे आणि बघा जल्लोष पूर्ण करता तिथे. चेंडू कुठे गेलाय कुठे गेलाय. थांबा थांबा थांबा. एक बॉल आहे थांबा. अरे रुको रुको जरा रुको तो सही. मोहन प्यारे रुको रुको जरा. तुषारजी रुको रुको रुको. एक चेंडू एक चेंडू एक चेंडू आहे. चला चला किती धावा. 71च आहेत. 10 पाहिजेत. एक मध्ये 10. आता गोलंदाज काय करेल. त्यांनी काय चुक्या केल्या जसे पक्के वाईट टाकले ते बघा बरेच घोरडणे तसे जर केलं तरच मग त्याला मुरबाड सोडून जावं लागेल. डायरेक्ट तालुका तडीपार. चला या लास्ट गो. 10 धावांची गरज. ओ टोकोडीचे. अभिनंदन 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 तुळशीरामजी धुमाळ. हर्षला आणि स्टायलिश प्लेयर शिवा. शिवा स्टायलिश प्लेयर आणि मॅन ऑफ द मॅच हर्षा. काय मॅच सॉलिड.